संबोधी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची थायलंड येथील वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या युवक विकास व सबलीकरण उपाध्यक्षपदी निवडणूक झाल्याचं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। थायलंड येथे मुख्यालय असणारी व जगातील 30 देशांमधील 75 पेक्षा अधिक संघटनेबाबत बुद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करणारी वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्ट म्हणजेच WAB ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम संस्था आहे। वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष पूज्य भदंत पोरचानाई पावल धम्मो यांनी संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा WABचे भारतातील केंद्र प्रमुख समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या युवक विकास व सबलीकरण कार्यक्रमाच्या उपाध्यक्षपदी पत्राद्वारे नियुक्ती केली आहे। समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची ही नियुक्ती 4 वर्षांसाठी करण्यात आली आहे। उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांना वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टच्या कार्यांमध्ये युवकांना सहभाग वाढवणे, युवा बौद्ध नेतृत्व विकासाच्या संधी निर्माण करणं, अध्यक्षांसोबत मिळून युवक विकास कार्यक्रमाची योजना तयार करणं, अंमलबजावणी करणं, मूल्यांकन, देखरेख करणं, जागतिक स्तरावरती युवा बौद्ध तरुणांचं नेटवर्क तयार करणं, उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना वर्ल्ड अलायन्स ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष, सेक्रेटरी जनरल तसेच कार्यकारी परदेशी यांच्याशी सल्लामसलत करून कार्य करणं आदी जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत। समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल भंते नागसेन बोधी, भंते पथ्या बोधी, महाथेरो नांदेड, भंते धम्मशील बीड, भंते मोगलायन परभणी, भंते बोधिधम्मो सुभाषजी मोळवणे, सुरेश पेडगावकर, राजेंद्र साबळे पाटील, सागर जाधव, कमलेश कामिटे, संजय वाघमारे, प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ, प्राध्यापक साईनाथ बोराळकर, प्राध्यापक डॉक्टर कैलाश फुलउंबरकर, प्राध्यापक विठ्ठल पुंगळे, प्राध्यापक डॉक्टर कैलाश भरकड, प्राध्यापक डॉक्टर देविदास इंगळे, प्राध्यापक डॉक्टर अमोल तळवणकर, प्राध्यापक जितेंद्र तरटे, प्राध्यापक राजाराम जेवे, प्राध्यापक अनिल नाईक, प्राध्यापक ॲडव्होकेट अतुल कुरुपन्नी, प्राचार्य संदीप अवसरमोल, प्राध्यापक गजानन हुलगीर, प्राध्यापक डॉक्टर प्रदीप हत्तीअंबिरे, प्राध्यापक जीवन सूर्यवंशी, राजेंद्र पवार, कमलेश नरवाडे, पवन चव्हाण, आदर्श भवरे, बाबासाहेब भराडे, विशाल जल्हारे, संजय डबडे आदी सर्वांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत।